नमस्कार, मी अश्विनी आणि आज ऐकवणार आहे अजून एक गोष्ट. गोष्ट तशी जुनी आहे, पण जर आपण उपयोगात आणायची म्हटली तर आजही त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होऊ शकतो. चला तर मग सुरू करूया. एक राजा होता. त्या राजाचं खूप मोठं राज्य होतं. राज्यात सगळं काही अगदी व्यवस्थित छान चालू होतं. राजाला या गोष्टीचा गर्वही होता. त्याला असं वाटायचं की माझ्यासारखं कोणीच नाही, मला कशाची काहीच कमी नाही, हे आहे ते कायम असंच राहणार आहे. या गोष्टीचं त्याला फार अप्रूपही होतं आणि गर्वही होता. एक दिवशी त्याच्या राज्यात फिरता फिरता एक साधू महाराज आले फिरत फिरत आणि त्यांना बोलवलं राजाने. म्हटले, या बसा, तुम्हाला जे हवं ते मागा, माझ्याकडे कशाचीच कमतरता नाहीये, तुम्हाला जे हवं ते मी देऊ शकतो, तुम्ही फक्त मागा. महाराज म्हणाले की असं तर मी कोणाकडे काही मागितलं नाही आजपर्यंत, पण तू एक लक्षात ठेव, तू जे बोलतोयस की जे आहे माझ्यासारखं कोणीच नाहीये, माझ्याकडे जे आहे ते कोणाकडेच नाहीये, हे तितकंसं खरं नाहीये. राजा म्हटला, असं काही नाहीये, तुम्ही बघा, माझ्या राज्यात कशाचीच कमतरता नाहीये, माझ्याकडे कशाचीच कमतरता नाहीये. महाराज म्हटले, ठीक आहे, पण मी तुझ्याकडे काही मागणार नाही, पण एक गोष्ट तुला देऊन जातो. महाराजांनी एक पोटली काढली, पोटली म्हणजे एक पिशवी काढली आणि ती त्या राजाच्या हातात दिली आणि राजाला म्हणाले की तुला जेव्हाही असं वाटेल की तुझ्याकडे आता कुठलाच पर्याय नाही, खूप मोठं संकट तुझ्यावर येईल, तुला काहीच सुचणार नाही, त्यावेळेस ही पोटली उघडायची. तोपर्यंत तुझं जे आहे ते चालू दे, असंच चालू दे, माझं काहीही म्हणणं नाही, माझी काही हरकत नाही. आणि असं बोलून ते महाराज ती पिशवी त्याला देऊन निघून गेले. राजा आश्चर्यचकित झाला. म्हटलं, महाराजांनी माझ्याकडे काही मागितलं नाही, उलट मला ही पोटली देऊन गेले, असं काय असेल याच्यात? पण महाराज त्याला म्हणालेले की जेव्हा तुझ्याकडे कुठलाच पर्याय उपलब्ध राहणार नाही, काहीच सुचणार नाही, तेव्हा हे उघडायचं, तोपर्यंत हे उघडायचं नाही. राजानेही ते ऐकलं. एक दिवशी सगळं काही सुरळीत असताना राजाला एका संकटाची चाहूल लागली. त्याला कळलं की एक शत्रू त्याच्यावर आक्रमण करणार आहे, शत्रू त्याच्यावर चाल करून येणार आहे. खूप मोठं सैन्य घेऊन शत्रू त्याच्याकडे येताना त्याला दिसला. आणि मग काय, राजाने तिथून पळ काढायचं ठरवलं. त्याने फक्त ती महाराजांनी दिलेली, जो साधू आलेले त्यांनी दिलेली ती पोटली तेवढी घेतली, बरोबर घोड्यावर बसला आणि मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळायला लागला. राजा घोडा घेऊन जात होता, त्याला पाठीमागे शत्रूचं सैन्य दिसत होतं. हा पळतोय पळतोय कुठे एका जंगलामध्ये खूप दूरवर पळाला. शत्रूचं सैन्य मागेच राहिलं. आणि हा विचार केला नाही, माझ्या प्रजेचं काय होईल, माझ्या लोकांचं काय होईल, हे काहीही न बघता तो आपला सरळ स्वतःचा जीव वाचवत निघून गेला. आणि खूप पुढे जंगलात आल्यावर त्याला दिसलं की शत्रूचं सैन्य खूप मागे राहिलं, आता माझ्या मागावर कोणी नाहीये. खूप घाबरलेला होता आणि त्याने ते महाराजांनी दिलेलं जी पिशवी होती ते उघडायचं ठरवलं की आता त्याच्या पुढे कुठलाच पर्याय नव्हता, शत्रू तर मागावर येतोय आणि आता उघडून बघूया महाराजांनी नक्की काय दिलं होतं मला. म्हणून त्याने ती पिशवी उघडली आणि पिशवीत त्यांना एक चिठ्ठी दिसली. त्या चिठ्ठीवर काही अक्षरं लिहिलेली होती, काही शब्द लिहिलेले होते, ते त्यांनी वाचले. त्यावर लिहिलेलं होतं, ही वेळही निघून जाईल, नथिंग इज परमनंट. त्याच्यावर एवढंच लिहिलेलं होतं की ही वेळही निघून जाईल. आणि त्याला दिसलं मागे शत्रू तर दिसत नाहीये, मी एकटाच आहे. आणि तेव्हा त्याला कळलं की साधू महाराजांना काय सांगायचं होतं, की कुठलीच गोष्ट आयुष्यात शाश्वत नाहीये. संकट आलं तर तेही निघून जाणार आहे, वाईट वेळ आली तर तीही निघून जाणार आहे, आणि चांगली वेळ आली आणि जर त्या चांगल्या वेळेत आपण कृतज्ञता दाखवली नाही, आपण उन्मत्त झालो, तर ती चांगली वेळही निघून जाणार आहे. राजाला कळून चुकलं. महाराजांनी दिलेला जो संदेश होता, जी शिकवण होती, ते राजाला कळली आणि त्यांनी त्यानुसार वागायचं ठरवलं. त्याचं गर्व गळून पडला, गर्वाचं घर खाली झालं आणि तो परत माघारी आपल्या दिशेने वळला. आणि जेव्हा तो राज्याकडे येत होता तेव्हा सगळी नासधूस झालेली त्याला दिसली. सगळं जे त्याचं सुरळीत चाललेलं राज्य होतं, जे सुंदरता जिकडे तिकडे होती, ती सगळी कुठेतरी मोडकळी झालेली दिसली. आणि तेव्हा त्याला कळून चुकलं की जो गर्व होता तो कायमचा नव्हता, जे राज्य होतं ते कायमचं नव्हतं. जर त्यावेळेस कृतज्ञता दाखवली असती, जर सगळ्यांशी चांगला वागलो असतो, तर कदाचित ते राज्य आजही असंच टिकून राहिलं असतं. राजा जेव्हा राज्यात परत आला तेव्हा सगळं काही बदललेलं होतं, त्याचं वागणं बदललेलं होतं, विचार बदललेले होते. आणि हीच गोष्ट आपल्या सगळ्यांनाही लागू पडते. ही वेळही निघून जाईल,
कितीही दुःखाची वेळ असेल, संकटाची वेळ असेल, तर तीही कधी ना कधी निघून जाणार आहे. प्रत्येक सूर्यास्तानंतर सूर्योदय हा नक्की होणार आहे. त्यामुळे हतबल होऊन चालणार नाही. दुःखाची वेळही निघून जाईल, संकटही निघून जातील आणि आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ शकतो. आणि सुखाच्या बाबतीत तेच आहे. त्यावेळेस आपण नम्रतेने आणि कृतज्ञतेने देवाचा आभार मानून राहिलं पाहिजे की हे सगळं मला दिलंस, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे आणि हे सगळं असंच राहू दे, माझ्या हातून काहीतरी चांगल्या गोष्टी घडू दे, म्हणजे हे असंच राहील. आणि उन्मत्तता माझ्यामध्ये कधी येऊन देऊ नकोस. गोष्टीचं सार समजलं असेल, गोष्ट आवडली असेल तर लाईक करा. नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम राहू द्या. धन्यवाद.